इंटर्नशिप करताना काय करावं? बरेच मुलं इंटर्नशिप घेतात. इंटर्नशिप चं ड्युरेशन 1 मंथ, 2 मंथ्स, 6 मंथ जो काही असो. ते इंटर्नशिप घेतल्यानंतर सर्टिफिकेट मिळवणं हाच मेन एम असतो. आपला सिलेबसमधला पॉइंट्स आहे म्हणून आपण इंटर्नशिप करायला जातो आणि इंटर्नशिप कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतो. पण ॲक्चुअली इंटर्नशिप करताना काय करायला हवं, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू. अगदी कमी वेळात मुद्देसूद अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया, की इंटर्नशिप करताना काय-काय केलं पाहिजे. पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा, की पॉइंट नंबर 1 इज लर्निंग मोड. तुम्ही तिथे गेल्यानंतर आपण कोणतं काम करतोय, कंपनीमध्ये कामासाठी गेलेलो आहे, कामाचा मोबदला भेटतोय, भेटतोय किंवा नाही भेटत, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. तुम्ही आज इंटर्नशिपसाठी गेलेला आहे, ते फक्त काहीतरी शिकण्यासाठी गेलेला आहे. म्हणून शिकणे हा एकमेव उद्देश तुमचा इंटर्नशिप करताना असायलाच हवा. त्यामुळे इंटर्नशिप करताना क्युरिओसिटी तुमची जागृत असणे गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही तिथे गेल्यानंतर क्वेशन विचारले पाहिजे. मी करतोय ते का करतोय? हे सगळं कशासाठी चालू आहे? इथली प्रोसेस ती आपल्याला समजून घ्यायची. या सगळ्या गोष्टीची जाणीव ठेवा आणि प्रश्न विचारा. क्वेशन विचारणे हे खूप महत्त्वाचे आहे. त्याच्यातून तुमचे डाउट क्लिअर होतील. पॉइंट 2 मध्ये हेच आहे, की क्वेशन विचारा, सीनियरचा ऐका. तिथले मेंटर जे सांगतात, त्या गोष्टी नीट फॉलो करा. म्हणजे तुम्हाला तिथून समजेल, की आपल्याला नक्की काय करणं गरजेचं आहे ते. आणि शिकायला खूप सारं मिळेल. हा झाला दुसरा पॉइंट. तिसऱ्या पॉइंटमध्ये मी काय सांगतोय, की तुम्ही प्रोफेशनली वागलं पाहिजे. आता तुम्ही ज्यावेळेस इंजिनिअरिंग करून जॉबला जाणार आहे, त्यावेळेस प्रोफेशनलिझम असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं ज्यावेळेस तुम्ही इंटर्नशिपला जाता, त्यावेळेस काही गोष्टी अ, लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. ती पहिली गोष्ट म्हणजे वेळेवर जा. वेळ पाळायला शिका. वेळ ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जरी तुम्हाला अनपेड असतील, पैसे मिळत नसतील, तरी कुठेही आपलं वेळेच्या बाबतीत तिथे असा अ, जिथे वेळेच्या बाबतीत कुठेही तडजोड करू नका. वेळेवरच जावं. त्याचबरोबर कम्युनिकेशन चांगलं ठेवा. त्यांच्याशी ओळख बनवा. जे मेंटर असतील तिथले जे कोणी व्यक्ती असतील, कारण की तुम्हाला फ्युचरमध्ये याची खूप मदत होणार आहे. म्हणून कम्युनिकेशन चांगलं ठेवणं हे खूप गरजेचं आहे. त्या तिथल्या एन्व्हायर्नमेंट समजून वेळ, इथिक्स, प्रोफेशनलिझम त्याचबरोबर शिस्त पाळणं हे आपलं एक प्राईम इम्पोर्टंट काम असणार आहे. सो ॲट द एंड आपला व्हिडिओ खूप मोठा बनवायचा नाही. सांगायचं एवढंच आहे, की इंटर्नशिप करताना फक्त सर्टिफिकेटसाठी करू नका. इंटर्नशिपमधून आपल्याला शिकणं आहे, तिथलं वातावरण समजून घेणं आहे. आपले कोर जे स्किल आहेत ते डेव्हलप करणं गरजेचं आहे. ॲज अ तुम्ही इलेक्ट्रॉनिक्सचे स्टुडंट म्हणून जात असाल, तर पी-सी-बी तुमचे जे काही तुम्हाला तिथं शिकायला भेटणार आहे ते घ्या. त्याच्या नोंदी ठेवा, नोट्स काढा. तर ह्या सगळ्या गोष्टी करणं खूप महत्त्वाचं ठरतं. त्याचबरोबर इंटर्नशिप करताना तुम्ही नोट्स काढा. तिथल्या ज्या गोष्टी आपल्याला उपयोगाच्या आहेत, त्याची नोंद करा. त्याचबरोबर इंटर्नशिप थर्ड इयरचे जे मुलं इंटर्नशिप करत असतील, त्यांच्यासाठी प्रूफ्स कलेक्ट करणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे त्यांनीही ते प्रूफ कलेक्शन करा. तिथल्या मेंटरकडून प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवा. त्याला आपण डायरी म्हणतो. डायरी ठेवणं हे खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर नेटवर्किंग चांगलं ठेवा, प्रोफेशनलिझम चांगलं असू द्या. त्याचबरोबर त्यांचा फीडबॅक खूप महत्त्वाचा असतो. त्याच्यामुळे तुम्ही जेवढी चांगली वर्तणूक तिथं करताल, तुमचा फीडबॅकही तेवढा चांगला मिळणार आहे. सो इंटर्नशिप ही खूप सीरियस जरी 1 मंथची असू द्या, 6 मंथची असू द्या, 2 मंथची असू द्या, खूप सिरियसली जर केली, तर त्याचा फायदा तुम्हाला फ्युचरमध्ये होणार आहे. सो इंटर्नशिप ही एक चांगल्या हेतूने शिकण्यासाठी आणि मी जे 5 ते 6 पॉइंट सांगितलेत, ते सगळे करण्याची गोष्ट आहे. सो इंटर्नशिप करताना ह्या गोष्टीची काळजी नक्की घ्या आणि आपली इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर त्याचा फायदा फ्युचरमध्ये नक्की होईल, ही गोष्ट लक्षात ठेवा. धन्यवाद.